नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत स्टफ पराठे ही रेसिपी. तर आज आपण मेथीचा पराठा बघतोय आणि थोडासा वेगळा आहे आणि मेथी तळून आपण करतोय. आणि तर आपण त्याच्यासाठी ना की एक तंदूर मैदा हा प्रकारचा एक मैदा मिळतो, तर तो बाजारामध्ये अवेलेबल असतो. तर ह्याचा म्हणजे आपला घरचाही वापर तर चालू शकतोय, पण काय आहे हा केला तर तो खूप असा स्टफ म्हणजे असा स्टीप राहतो आणि थोडासा हा मैद्यापेक्षा रवाळ म्हणजे मैदा जसा फाईन असतो त्याच्यापेक्षा थोडासा हा रवाळ असा आहे, तर त्यामुळे पौष्टिक म्हणता येईल आणि खुसखुशीत होतो. तर आपण आता मग भिजवायला घेऊया. हो चालेल. मग त्याच्यासाठी आपण 1 कप असा हा तंदूर मैदा घेतलाय. तुम्ही आपला साधा मैदा घेतला तर चालेल किंवा आपली नेहमीचं गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल, म्हणजे तरीही चालेल. आणि आपण हे मळताना सुद्धा काय करतोय तर ह्याच्यामध्ये ताकात भिजवतोय आपण, त्यामुळे तो फर्मेंट होतोय. तर आपण एक घालायला लागूया. त्याच्यामध्ये हे 2 टीस्पून आपण मिल्क पावडर घालतोय. त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून बटर, पाव टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 पिंच सोडा. आणि त्याच्यामुळे हे ताकात भिजवतोय. हो, ताकात. त्यामुळे फर्मेंट आणि वरचा जो कव्हर आहे ना तो खूपच छान लागतो. म्हणजे ताक खूप आंबट पाहिजे असंही काही नाही ना. साधारण ताक आणि किंवा दही असेल तुमच्याकडे थोडंसं घुसळून 1-4-5 टेबलस्पून घेतलं आणि पाणी, म्हणजे पातळसरच ताक हवंय आपल्याला, असं खूप काही घट्ट नाही हवंय. तर साधारण ह्याच्यासाठी अर्धा ते पाऊण कप आपण आधी अर्धा कप घेऊया आणि बघत मग थोडंसं वाढवूया. मी आता अर्धा कप घेतलंय. छान असं सगळं मिक्स करून घेऊया आधी त्या मैद्याला. म्हणजे थोडक्यात आपली पुरणपोळीची जशी कणिक असते तशी ती पातळ थोडीशी करायची. सगळं लावून घेते मी अगोदर. लक्षात येत असलं एकदम त्याच्या फ्लोवरनच कळतंय की थोडासा रवाळ असतो. पण म्हणताना तंदूर मैदा असं म्हणतात. म्हणजे तंदुरीची रोटी जी करतात ना ती सुद्धा ह्याची खूप छान होती आणि अगदी शेवटपर्यंत ही खुसखुशीत राहते, चिवट होत नाही. आता आपण अर्धा कप ताक घातलेलं आहे आणि थोडंसं मी घेते, लागलं तर आपण घालूया, म्हणजे बरोबर पाऊण कप आपल्याला ते लागणार आहे. तर हे थोडंसं आपल्याला पातळ असं भिजवावं लागतंय, कारण रवा असल्यामुळे थोडंसं ते नंतर तो घट्ट होतो म्हणजे जास्त. आता हे एका ह्याच्यामध्ये आपलं छान असं, आणि खूप पण काही असं मळावं लागत नाही खूप, अगदी थोडंसं भिजवून ठेवलं ते फर्मेंट झाल्यानंतर 1 तासाने खूप छान चांगलं होतं. अजून लागेल आपल्याला म्हणजे अर्धा कप जे आहे ते आपण घालू शकतो आणि पुढचं जे पाव कप आहे ते मात्र तुम्ही बघत घाला की कितपत सैल आहे. ते काय होतं, आपण रवा भरून घेताना कधी सपाट भरून घेतो, कधी थोडासा जास्त भरून, तेवढा फरक पडतो. तेवढा 1-2 टेबलस्पून फक्त. तर तसं आपलं सगळं परफेक्ट मेजरमेंट प्रमाणे आहे सगळं झालेलं. अगदी किंचित लागेल अजून एखादा टीस्पून. आता हे सगळं आपलं मळून तयार आहे. पीठ असा हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण सैलसर केलेला आहे आणि त्याला तेल लावलं ना की पूर्ण ते छान असं मऊ होतं. 1-2 चमचे आपण त्याला तेल लावून घेऊया आणि त्याला एक 10 ते 15 मिनिटं आपण रेस्ट करूया. आणि जेवढी वेळ जास्त रेस्ट करेल तेवढं ते छान फर्मेंट होते. म्हणजे निदान अर्धा तास वगैरे तर ठेवायला लगेच सगळं तेल लावलं की सगळा तो सुटून आला आणि अगदी मऊ त्याचा गोळा. म्हणजे ही तयारी करून तुम्ही फ्रीज मध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. अगदी 1 दिवस छान हे पीठ राहील फ्रीज मध्ये. एकदम छान असं हे. आणि त्याला झाकून आपण अर्धा तास आपण रेस्ट करूया. तर आपण एक पहिली स्टेप ह्याची बघितली. तर आपण आता कणिक मळून ठेवली आणि आता आपण ही 3 कप मेथी स्वच्छ धुवून 2-3 वेळा स्वच्छ धुवून एका कॉटनवर सगळी टिपून घेतली, कारण आपण ही तळणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश तरी थोडंसं राहतो, पण त्यामुळे अशी छान टिपून घेतली आणि आता आपण ही तळून घेणार आहे. गॅसवर आपण तेल गरम करत ठेवलेलंच आहे. तेल तापलेलं आहे आणि आपण ते हाय फ्लेमच ठेवलेली आहे, कारण आपण तळून घेतो ती फुलली की लगेचच आपण काढतोय. कारण जास्त वेळ ठेवली तर तेल खूप पिते ती, तर आपण पटकन टाकायची आणि पटकन काढायचं आहे.
आवाज पण बंद होतो ना, असं आलेलं बंद झाली ना, आणि कलर पण आपल्याला बदलू द्यायचा नाहीये त्याचा. आणि हे तळलेली असल्यामुळे तर टेस्ट काहीतरी मस्त येते खरं. नाही, हा पराठा एकदम मस्तच होतो. नक्की तुम्ही हा करून ट्राय करून. हे आदल्या दिवशी जरी तळून एका डब्यात ठेवले तरी सुद्धा चालण्यासारखं. जेव्हा आपल्याकडे असते एक्स्ट्रा मेथी तेव्हा सुद्धा ही तळून ठेवली तरीही चालेल, ते खराब होत नाही. तर आता आपण ही सगळी मेथी अशी तळून घेऊया हाय फ्लेमवरती सगळी. तर आपली ही मेथी खुळखुळ असा आवाज येते, तळून तयार आहे. आणि आता त्याच्यात तेल भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळं फोडणी किंवा असं काही गरज नाहीये. तर हा आपण अर्धा कप बटाटा असं क्यूब केलेला त्याच्यात घालूया. हा बटाटा जो आहे आपण घेतलेला तो खरं तर बटरवर भाजून घेतला तरी छान होतो, पण आता मेथीमध्ये ऑलरेडी आपलं तेलाचं प्रमाण इतकं आहे तर त्यामुळे आपण इथे काही भाजून घेत नाहीये. तर अर्धा कप बटाट्याचे पीसेस घातले, 1/3 कप आपण खवा घालतोय त्याच्यामध्ये. तर हा थोडासा असा मोकळा करून घालूया त्याच्यामध्ये. हे सगळं आपण हलक्या हाताने नंतर करणार आहे मिक्स. 1/3 कप खवा घातला, अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून आमचूरची पावडर, पाऊण टीस्पून लसणाची पेस्ट आणि 2 टीस्पून हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक केलेले पीसेस. आणि आवडीप्रमाणे तुम्ही एखादा चमचा कमी जास्त कसंही करू शकता. आता हे सगळं घालून झाले, हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊया. म्हणजे बटाटा ह्याच्यासाठी आपण बाइंडिंगसाठी घालतो. म्हणजे हे आपण स्टफ कसं करतोय, म्हणजे ऍक्च्युली हे खूपच स्टफिंग आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मोठे मोठे जर केले लार्ज साईजचे तर मला वाटतं 3 होतील, आणि जर छोट्या छोट्या साईजचे केले तर 4 होतील मग पराठे. स्टफिंग आपण आपलं पीठ पण जे भिजवलेलं प्रमाण आहे ना ते तसंच आहे. ऍक्च्युली 2 पराठे होतात त्याच्यामध्ये मोठ्या साईजचे, पण जर तुम्ही छोटे छोटे करणार असतील तर 4 होतील. तर हे छान आपलं मिक्स झालेलं आहे. तर आपलं पीठ जे भिजवले त्याला अर्धा तास झालेला आहे. इकडे आपण गॅसवर तवा पण तापत ठेवलेला आहे. तर आता आपण पराठा लाटायला घेऊया. किती छान मस्त एकदम सॉफ्ट झाले, तुम्ही बघू शकता एकदम असे लोण्यासारखं झालेलं आहे. तर ह्याच्यात जर तुम्ही मोठ्या साईजचे पराठे केले 2 तर 2च होतात, आणि जर छोटे छोटे केले तर मग 4 होऊ शकतील. तर आता आपण लार्ज साईजचे करूया आपण, कारण ह्याचं स्टफिंग भरपूर आहे. हे स्टफिंग पण बघू शकता. तर त्यातला साधारणतः असं एवढा आपण हे स्टफिंग घेतलेलं आहे, आणि त्याचं खूप दाबून वगैरे नाही, अगदी हलकं भरायचं, एकदम हलक्या हाताने भरायचं आहे. मला वाटतं एक पराठा खाल्ला की पोट अगदी भरणार असं इतपत तो छान, अगदी स्टॉक वगैरे भरपूर असल्यामुळे ना पोट भरीच आहे अगदी. थोडंसं असं हे हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे काय होतं आज जे काही आपण स्टफिंग भरलेलं आहे ते सगळं पसरतं. म्हणजे आणि आपण तो तंदूर मैदा घेतलेला आहे ना त्याच्यावरतीच आपण लाटतो, त्यामुळे तो सरकतो पण भरपूर व्यवस्थित अगदी. आणि जी बंद केलेली बाजू आहे ती वर घेतली आपण. असं इतपत आपण जाड हे केलं, आणि थोडंसं स्टफिंग जरी बाहेर आलं तरी काही हरकत नाहीये. तो अजिबात नंतर फुटत नाही, काही नाही. तुम्ही जितकं लाटेल तितका तो छान लाटून घेतो, पण पराठा थोडासा जाडच असतो त्यामुळे आपण हा जाडसर लाटतोय. आणि हे मात्र आता मध्यम ह्याच्यावर आपण भाजून घ्यायचं. त्याच पद्धतीने आपण सगळे पराठे करून ह्याची बाजू भाजल्यानंतरच आपण मग त्याला उलटा करणार आहे. पण तसं स्टीक होण्यासाठी आपल्याला हाय फ्लेम नाही वापरता येते, आपण अगदी मीडियम गॅसवरती तो छान खरपूस भाजून घेतो. म्हणजे मेथी घेताना आपण अशी गोल पानाची बघून घ्यायची, म्हणजे ती कडू कमी असते. आपण
आपण त्याच्या या बाजूने सगळं तेल लावून घेऊया छान, म्हणजे तो कसा खरपूस होतो. तर आता बटरवर भाजला ना तो की फार ते बटर जळायला लागतं ना, सगळं धूर होतो सगळा. हा, त्यामुळे आपण छान तेलावरती असा भाजून घेऊया. आणि पंजाबी पराठा म्हणलं की थोडासा तेलकट असं, पराठा म्हणलं की हेवी असतो. हेवी असतो, सर्वच दृष्टीनं हेवी असतो. मस्त खरपूस भाजायला लागला तो. वास पण एकदम खमंग मेथीचा आणि खव्याचा छान वास सुटलाय. आणि खरं तर आपल्या ते पण मित्रमैत्रिणींना आपल्या सांगूया की जेव्हा आपल्याकडे कोणी घरी जेवायला येणार असतील किंवा आपल्याच घरातले लोक पण आपल्याला गरम गरम जर करायचं असेल तर मग थोडेसे असं कच्चट आपण ठेवतो एका बाजून आणि मग नंतर त्याला तेल बटर लावून असे छान खरपूस भाजून वाढू शकतो. म्हणजे मग आपलं जे काही करून वाढण्याचं जे काही गडबड उडते ती उडत नाही. तयारी म्हणून आपण करून ठेवू शकतो. कसं मस्त खरपूस झाला आता. हो, ते दोन्ही बाजूनी आता छान खरपूस भाजलेच नाही. आणि आता तू बटर घालच त्याच्यावरती, कारण मला आता असं झालं बटरचा नाही हे होतंय ना. तर आज आपण बघितला मेथीचा स्टफ, असा थोडासा वेगळा पराठा. तुम्ही नक्की करून बघा, आम्हाला कमेंट्स द्या आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.